इलेक्शन कमिशनने दिलेली असून त्यात किती मतदार वाढले, कुठे वाढले हे सगळं त्यात सांगितलं आहे। मात्र दिल्लीत पराभव होणार असल्यामुळे त्यांचा कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधींवर आरोप करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते पुढे म्हणाले की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही, खोट्या मनाची समजूत करून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले। या संदर्भात इलेक्शन कमिशनने याचे उत्तर दिल्यामुळे याबाबत उत्तर देण्याची गरज नाही। 8 तारखेला येणाऱ्या दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पार्टीचं नाव संपणार असल्यामुळे राहुल गांधी त्या दिवशी काय बोलणार, त्याची प्रॅक्टिस ते आतापासून करत असल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे। तर राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे। ते नागपूर येथे बोलत होते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवीच रिपोर्ट। याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही। सर, राहुल गांधी ने कहा है कि अल्पसंख्यकों की वोट जानबूझ के काटे गए हैं। 5 महीने में 39 लाख वोटर्स कहाँ से आए? देखिए, वोटर्स कहाँ से आए, वोटर कहाँ आए, किसका नाम काटा, इसका सारा जवाब इलेक्शन कमीशन ने दिया हुआ है, इसलिए उसका अलग से जवाब देने की कोई आवश्यकता भी नहीं है। राहुल गांधी एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं क्योंकि उनको पता है 8 तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामो निशान समाप्त होने वाला है। इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नैरेटिव तैयार करना, इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं। मैंने बार बार ये कहा है कि जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे और केवल अपने मन को झूठी बातें बोलकर अपने मन को बहलाने का प्रयास करेंगे तब तक उनकी पार्टी का रिवाइवल नहीं हो सकता, कांग्रेस का रिवाइवल नहीं हो सकता। राहुल गांधी अपनी हार का आत्मचिंतन करें।